स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इम्पॉर्टंट असे 20 प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न म्हणजे 2020 प्रश्न। तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी किती तयार आहात किती नाही स्वतः चेक करा। पहिला प्रश्न, इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? OTP माहिती आहे, दर मोबाईलमध्ये येतो OTP कोणाला सांगायचं नाही। व्यवहार करण्यासाठी OTP येतो, तर तो OTP म्हणजे काय? OTP आला का पा असं म्हणतो आपण दरवेळेस, तर तो OTPचा फुल फॉर्म सांगायचा। तर फुल फॉर्म किंवा ते काय आहे, तर वन टाइम पासवर्ड। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर राहणार। पुढचा प्रश्न, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 ते 3 सेकंड मिळणार। या 2 ते 3 सेकंदामध्ये स्वतः चेक करा। त्याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 कावेरी नदी। तर लक्षात राहू द्या, हा पहिला जलविद्युत केंद्र आहे भारतातील। कुठं उभारण्यात आलेला आहे? हा कावेरी नदीवरती। आणि कधी उभारण्यात आला असा जर प्रश्न आला, कधी उभारण्यात आला, तर 1905 सांगायचं। कधी उभारण्यात आला? 1905 साली उभारण्यात आला। पुढचा प्रश्न, भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखतात? भारताचा बिस्मार्क एकदम बेसिक प्रश्न आहे, माहीतच पाहिजे तुम्हाला। तयारी करताय तुम्ही स्पर्धा परीक्षाची, तर बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखतात? तर बिस्मार्क बनवून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतात। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर राहणार। पुढचा प्रश्न, मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते? लक्षात राहू द्या, मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हा हिंदीमध्ये करणारे पहिले राज्य विचारले। हिंदीमध्ये लक्षात राहू द्या, झालेले माहीत नसेल तर आता पण माहिती करून घ्या। मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदीमध्ये करण्यात आलेला आहे, तर तो कोणत्या राज्यात करण्यात आलेला आहे? तर तो करण्यात आलेला आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार, मध्य प्रदेश। पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? 2011च्या जनगणनेनुसार विचारले या ठिकाणी। तर जनगणनेनुसार सांगायचं 2011च्या नुसार घनता विचारली। भरपूर जण लोकसंख्या म्हणून या उत्तर प्रदेशला टिक करता। परीक्षेला काय करता माहिती तुम्हाला? गोंधळ घाईगडबडमध्ये तुम्ही उत्तर प्रदेशला टिक करणार। मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला वाटलेलं सोपं प्रश्न आला, पण या ठिकाणी शब्द पकडायचा। काय म्हटलं ते? घनता विचारली भाऊ या ठिकाणी घनता। तर घनता लक्षात राहू द्या, सर्वाधिक ही बिहार राज्याची आहे। किती विचारलं? तर प्रति चौरस किलोमीटर 1102 किलोमीटर। लक्षात राहू द्या, 1102 लोक राहतात। काय सांगणार तुम्ही? सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? बिहार। आणि प्रति चौरस किलोमीटर 1102 लोक राहतात। किती? 1102 लोक राहतात। जर असा प्रश्न आला, सर्वाधिक लोकसंख्ये असलेले केंद्रशासित प्रदेश कोणता? केंद्रशासित विचारला तर त्यांना सांगायचं केंद्रशासित प्रदेश, लोकसंख्याची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश, तर दिल्ली सांगायचं। दिल्ली काय सांगणार तुम्ही? दिल्ली। लक्षात राहू द्या, हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवायचे आयुष्यभर। पुढचा प्रश्न, गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब नदीवर आहे। पर्याय क्रमांक सी गोदावरी। पुढचा प्रश्न, भूकंप मोजणारे साधन। आता भूकंप मोजणारे साधन कोणते? भरपूर परीक्षेला वारंवार विचारणारा प्रश्न आहे बरं का, येतो। तुम्ही पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर हा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल। भूकंप मोजणारे साधन कोणते? तर भूकंप मोजणारे साधन सिस्मोग्राफ। पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर राहणार, सिस्मोग्राफ। पुढचा प्रश्न, जर भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा कोणाकडे देतात? आता लक्षात राहू द्या, राष्ट्रपती हे काय असतं? भारताचे पहिले नागरिक। आणि त्यांना जर राजीनामा द्यायचा असला तर तो कोणाकडे द्यावा लागतो? व्हेरी गुड, पर्याय क्रमांक ब, भारताचे उपराष्ट्रपती। पुढचा प्रश्न, इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला असतो? माहिती आहे तुम्हाला इलेक्ट्रिक बल्ब? तो फोडल्यानंतर कसा वायू निघतो, फुटल्यानंतर आवाज येतो, मग त्याच्यामध्ये कोणता तरी वायू भरलेला असतो भाऊ। लक्षात राहू द्या, त्या बल्बमध्ये वायू भरलेला असतो, फोडल्यानंतर आवाज येतो, पटकन शेणे लहानपणी जर फोडले असेल तुम्हाला माहिती, तर तो बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? लक्षात राहू द्या, पर्याय क्रमांक सी नायट्रोजन हा इलेक्ट्रिक बल्बमध्ये वायू भरला असतो। पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या राज्यात उच्च न्यायालय नाही? आता भारतामध्ये कोणतं असं राज्य आहे त्या ठिकाणी उच्च न्यायालय नाहीये? ते राज्य आहे पर्याय क्रमांक 1 गोवा। पुढचा प्रश्न, 12 मार्च रोजी साबरमती आश्रमातून सुरू झालेला गांधींचा दांडी मोर्चा किंवा मीठ सत्याग्रह कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक क सविनय कायदेभंग चळवळ। ह्या सत्याग्रहाचं महत्त्वाचं काय सांगायचं ठरलं तर ब्रिटिश शासनानं काय केलं होतं? मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवरती कर लावला होता। तर त्याच्या विरोधात कधी 1930ला, लक्षात राहू दे 1930ला, 1930 बरं का, या ठिकाणी 30 लक्षात राहू दे, 1930 साली
घडलेला सत्याग्रह आहे, यालाच काय म्हणतो, दांडी सत्याग्रह म्हणतो. पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? कोकण किनारपट्टीतील आठवतं, हां, त्या ठिकाणी जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? तर पर्याय क्रमांक डी, जांभी मृदा. अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण होता? असा प्रश्न आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. आलं उत्तर? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक डी, राकेश शर्मा. पुढचा प्रश्न, द्विकल्पीय पठारावरील भारतातील सर्वात लांब किंवा सर्वात मोठी नदी कोणती आहे? द्विकल्पीय पठारावरील भारतातील सर्वात लांब विचारली तर ही नदी आहे पर्याय क्रमांक ब, गोदावरी. गोदावरी नदीला दक्षिण गंगा पण म्हणतात, लक्षात राहू द्या. द्विकल्पीय पठारावरील भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी, किंवा तिला काय म्हणतात, दक्षिण गंगा पण म्हणतात, लक्षात द्या. दक्षिण गंगा पण म्हणतात बरं का, दक्षिण गंगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गंगेनंतर, का म्हटलं मी, गंगेनंतर गंगे नदी माहिती ना, तर गंगेनंतर भारतातील सर्वात लांब नदी आहे भाऊ, गंगेनंतर. म्हणजे पहिल्या नंबर आणि दुसऱ्या नंबरची लांब नदी कोणती? तर गोदावरी. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता हास्य गॅस आहे? एकदम वारंवार विचारलेला प्रश्न, कोणतीही परीक्षा घ्या, हास्य गॅस विचारला, कोणता आहे? पर्याय क्रमांक ब, नायट्रस ऑक्साईड. पर्याय क्रमांक ब हे त्याचं उत्तर आहे ना, नायट्रस ऑक्साईड. पुढचा प्रश्न, कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. याचं उत्तर राहणार पर्याय क्रमांक, आलं शब्बास, बी, तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर हिमवृशालीकरिता प्रसिद्ध आहे? किती वेळेस प्रश्न विचारलेला आहे, एवढ्या वेळेस प्रश्न विचारलेला आहे ना, प्रश्न आलाच पाहिजे. नसन आला ना तर आता समजून घ्या ना, आयुष्यभर लक्षात ठेवा. याचं उत्तर पर्याय क्रमांक ए, छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा गोबर गॅस किंवा बायोगॅस किंवा नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे? एकदम शाळेपासून आलेला प्रश्न, पण काय चाललंय आपलं, लक्षातून गेलं. तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक क, मिथेन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामांच्या संस्थानाचा भाग होता? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामांच्या संस्थानाचा भाग होता. कोणता विभाग होता? कोकण, खानदेश, विदर्भ का मराठवाडा? तर पर्याय क्रमांक ए, मराठवाडा. एकदम महत्त्वाचं बरं का, लक्षातच ठेवायचं, गॅरंटीनं लगे भणताच आलं पाहिजे, मराठवाडा. ऑप्शन दुसरं पाहिजेच नाही. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा, याचं उत्तर कमेंट्स करायची आणि तुमचं 20 पैकी किती स्कोर आला भाऊ ते कमेंट्स करायचं. तुमचं आयुष्यभर लक्षात राहणार किती चुकले होते, किती बरोबर आले होते. चुकणारे प्रश्न आणि बरोबर आलेले प्रश्न, चुकणारे प्रश्न आणि बरोबर आलेले प्रश्न, हे तुमचं आयुष्यभर लक्षात राहणार. कमेंट्स करणं शिका, कमेंट्स केल्यानं काही होत नाही, तुमचं स्वतःचं भलं होणार. आयुष्यभर हे तुमच्या कमेंट्स लक्षात राहणार. भेटू अशा पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.